तर आता जाऊयात आपण घाटकोपरमध्ये राम कदम यांच्या आयोजित दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, कशा पद्धतीने आता गोविंदांचा प्रतिसाद या स्पर्धेसाठी दिसून येतोय? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर दहीहंडीला आता सुरुवात होईल थोड्याच वेळामध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकता ही सुंदर अशी हंडी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि ही हंडी आपण बघितलं तर वरती आता जाईल आणि यानंतर सर्व दहीहंडी पथक येतील आणि आपले मनोर या ठिकाणी रचतील आणि आपण बघितलं तर या ठिकाणी दहीहंडीला सुरुवात होईल आणि सुंदर अशा पद्धतीने आपण बघितलं या दहीहंडीला सजवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी फुलांच्या माळा देखील या ठिकाणी सुंदर पद्धतीने लावण्यात आलेल्या आहेत। तसंच भव्य असं स्टेज देखील समोर आपण बघितलं तर याच्या बांधण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे सेलिब्रिटी असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक नेते या ठिकाणी येणार आहेत आणि सर्व दहीहंडी पथकांना आपण बघितलं तर उत्साह देणार आहेत आणि भारतातील सर्वात मोठी दहीहंडी असं ही दहीहंडी बांधली जाते घाटकोपरमध्ये आणि आपण बघितलं ही मानाची हंडी आहे। घाटकोपरमध्ये राम कदम यांची सर्वात मोठी दहीहंडी या ठिकाणी लावली जाते आणि या ठिकाणी बघितलं तर ढोल ताशा पथक देखील आलेला आहे आणि या ढोल ताशा पथकाने सर्व दहीहंडी वाल्यांना आनंद देखील आणि उत्साह देखील आनंद आणि उत्साह वाढण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये या ठिकाणी ढोल ताशा पथक आहे ते वाजवत देखील आहेत आणि थोड्या वेळामध्ये या दहीहंडीला सुरुवात देखील आहे। तसंच विद्युत रोषणाई सुंदर अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे जेणेकरून कोणत्याही दहीहंडी पथकाला या ठिकाणी आनंद वाटेल आणि आपण बघितलं तर उत्साहाने ते दहीहंडी मनोरंजक फोडतील आणि ही ऐतिहासिक आपण बघितलं तर दहीहंडी पथक असणार आहे। कारण की या ठिकाणी जो सिंदूर ऑपरेशन राबवण्यात आलेला ज्या सिंदूर ऑपरेशनचा फोटो देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कारण की जो आपण बघितलो जो दहशतवाद्यांना हल्ला झालेला त्याला उत्तर म्हणून सिंदूर ऑपरेशन हे राबवण्यात आलेलं म्हणून या ठिकाणी सिंदूर ऑपरेशनचा पोस्टर देखील लावण्यात आलेला आहे आणि या पोस्टरवरती आपण म्हणतो साहसी शूर सैन्याला सलाम असं या पोस्टरवरती लिहिण्यात आलेलं आहे आणि आपण निश्चित मनोज, त्यामुळे एकंदरीतच आता या ठिकाणी गोविंदांचा उत्साह हा शिगेला पोहोचल्याचं दिसून येतंय। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।